राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभात्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य वसव मुक्ता वैद्य. प्रकरण 20. शिवोहमचे साधन. पुढील भाग. आता येथे शिवोहम ध्यानाला अभ्यास असे म्हटले असले तरीही ते कष्टदायक नसून सुखकर आहे. नाव औषध असे असले तरी ते दूध साखरच आहे. या साधनेत किंचितही श्रम नसून त्यात पूर्ण सुखच आहे असे म्हटल्यावर ते करण्यास मागे पुढे का पाहायचे. ध्यानाभ्यास सुखरूप आहे असे तुम्ही जाणले असेल तर त्याचा कंटाळा येणार नाही. अमृत कितीही प्राशन केले तरीही आणखी प्यावे असेच वाटते. तद्वत हे साधनही आपणास प्रिय वाटायला हवे. ते सोडून कल्पनारूप होऊन दोलायमान होत भावी हिशेब करत काय करू हो कसे करू असा पंचाक्षरी जप करत दुःखी का होता. तुम्हाला स्वउन्नतीच्या सुखकारक स्थितीत राहण्यास काय अडचण आहे. आपण प्रपंचात विनाकारण नसलेल्या नको त्या जबाबदाऱ्या अंगावर ओढून घेऊन वैतागत असतो. जगाची स्थिती गती अव्याहत चाललेलीच असते आणि जागतिक सामाजिक भट्टीत तिचे जे व्हायचे ते होतच असते. म्हणून तू तुझ्या वाट्याला आलेलं कार्य तेवढंच करून सर्वांचं ओझं डोक्यावर घेणं सोडून दिलेस तर तुला हवे तेवढे समाधान मिळणे शक्य आहे. तू कायदे कानून अनुकूलता प्रतिकूलता पाऊस पाणी पिके यांच्या भावाचे चढ उतार भावंडे बायको मुले यांच्या स्वभावात सुधारणा करणे इत्यादी आपल्या टोक्यात नसणाऱ्या अनेक गोष्टींचा ध्यास घेऊन चढपडत आहेस. तू तुझ्या वास्तविक कर्मापेक्षाही कर्मभासातच जास्त वेळ घालवत आहेस. खरं तर तू खास करायला हवी असलेली कामं फार कमी असतात पण सदैव सहज होत जाणाऱ्या गोष्टींच्या कल्पनेतच जास्त वेळ घालवत जातोस. जास्त कल्पना केल्या तर जास्त काम काही जास्त होत नाही. 10 वेळा करीन असे म्हटले तरी ते व्हायचे तेवढेच होते. एकदा म्हटले तरी तेवढेच होते आणि काही न बोलता सहज भावनेने केले तरीही तेवढे होते म्हटल्यावर 10 वेळा त्याची कल्पना करून का थकतोस. काम करायचं ते करून काय होते ते होऊ दे असे म्हटले तर सर्व काम सहजपणे होत असते. पण सार्वत्रिक रीत अशी आहे की 10 प्रकारे कल्पना करून चिंता करून शेवटी काय व्हायचे ते होऊ दे असे म्हणतात. पण साधक मात्र आधीच काय व्हायचे ते होऊ दे असे म्हणून समाधानी राहतो. साधक हो, तुम्ही सदैव निर्विकल्प आनंदमय होऊन राहण्याचा अभ्यास करा. रामरूप होऊन राहा. त्याचे द्योतक म्हणून ओम अथवा गुरूंनी दिलेल्या महामंत्राचा उच्चार करत राहा. असे रामस्थितीचे खरे रामध्यान न करता अज्ञान अहंकारयुक्त होऊन राम राम कितीही जप केला तरी ते उपयोगी नाही. 1 कोटी जप करावा 13 कोटी जप करावा सामुदायिक जप यज्ञ करावा म्हणून जग त्याकडेच जात आहे आणि लोकही तोच धर्माचा गाभा असे समजतात. पण ते सर्व पोकळ दिखाऊ प्रदर्शनच होय. कारण कोणतेही साधन केले तरीही ते कोणत्या उद्देशासाठी करावे कोणत्या जाणीव भावनेने करायला हवे हेच माहीत नसेल ते यंत्रवत केले तर निष्प्रयोजकच आहे. आंधळ्याने नाटक पाहायला जाऊन सर्व प्रेक्षक हसताना आपणही विनाकारण हसल्यासारखे होय. असो, साधकांनी आम्ही आधी सांगितलेल्या स्थितीसह ओम राम म्हणजे मी राम आहे ओम आय एम अशी अर्थासह तदाकाराची आनंद स्थिती अनुभवीत नामस्मरण करावे. उरलेली सर्व साधनं दीर्घकालानंतर फल देणारी आहेत. उदाहरण, स्वयंपाक तयार आहे पानं घेतलीत असे सर्व सिद्धतेसह जेवायला बोलावणे एकीकडे तर अजूनही सामान आणायचं आहे स्वयंपाक व्हायचा आहे अशा परिस्थितीत जेवायला बोलवणे दुसरीकडे.
काही काही क्षेत्रात जेवणावळी करतात. त्याच दिवशी गहू तांदूळ खरेदी करून तांदूळ निवडायला लावून गहू दळून आणण्यास पाठवतात. तूप खरेदीसाठी शेजारच्या गावाला लोक पाठवतात. अशी सर्व सामुग्री गोळा करून स्वयंपाक व्हायला सूर्य मावळतो. अशा तऱ्हेची एकमेकांकडे बघत बसायला लावणाऱ्या जेवणावळीप्रमाणे इतर साधनं आहेत. आणि बरोबर 11 वाजता पानं तयार करून मेजवानीचे जेवण देण्याप्रमाणे आत्मध्यानाचे साधन आहे. तुम्हाला प्रापंचिक कामं करायची असतील तर ती करा, पण ती सर्व आपले सर्वस्वच आहेत असे मानून करण्याची आवश्यकता आहे का? कामं, कार्य यांची खरी किंमत समजल्यानंतरही त्या कामासाठी जाणे येणे, सांगणे, ऐकणे इत्यादी अल्प गोष्टीबद्दलही मनात चरवीत चरवण करण्याची आसक्ती असायलाच हवी का? नाही. एवढे सर्व आध्यात्मिक श्रवण करूनही येथून बाहेर पडल्याबरोबर प्रापंचिक कल्पनेत आकंठ रुतून बसावे का? तुम्हाला व्यवहाराला किती किंमत आहे तेवढीच देऊन व्यवहार करता का येऊ नये? साधनेचे परंपरा साधन आणि साक्षात साधन असे 2 प्रकार आहेत. परंपरा साधन म्हणजे क्रमेण फल देणारे आणि साक्षात म्हणजे साधन केल्याबरोबर फल देणारे. परंपरा साधनेला पिपीलिका मार्ग आणि साक्षात साधनेला विहंगम मार्ग असे म्हणतात. संस्कृतमध्ये पिपीलिका म्हणजे मुंगी आणि विहंगम म्हणजे पक्षी. मुंगीला झाडावर असलेल्या फळापर्यंत पोचायचे तर तिला सावकाश झाडावर चढून शेवटी पोचावे लागते. मध्येच वारा सुटला तर ती खाली पडते आणि नंतर तिला पुन्हा चढायला प्रारंभ करणे भाग पडते. अर्थात तिला फळापर्यंत पोचायला दीर्घ काळ लागतो. पण पक्षी मात्र थेट एकदम झाडाच्या टोकावरील फळावर झेप घेऊन फळाचा आस्वाद घेतो. तद्वत परमानंदरूपी फळाचा आस्वाद घेण्याचे श्रेष्ठ साधन आहे. ते तुमच्या हाती लागले आहे. असे असूनही साधक परमानंद फळाचा स्वाद घेत नसेल तर तोच दुर्दैवी होय. बराच काळ श्रवण करत असला तरीही तुम्ही आम्हाला प्रपंचाची खूप कामं असतात हो, ती तेवढी करून संपवून मग साधनेच्या मागे लागू, कारण ती आमची न चुकणारी कामे आहेत पहा, असे म्हणता. त्याचप्रमाणे मुलीचा विवाह केला की मुलाचे शिक्षण संपून त्याला नोकरी लागली की मुलीचा विवाह केला की मुलाचे शिक्षण संपून त्याला नोकरी लागली की झालं, मग आम्ही त्यातून मोकळे होऊ, तोपर्यंत नाही असेही म्हणता. पण तुमच्या या भावनेवरून तुम्हाला तुमची मुलगी मुलगा हेच श्रेष्ठ आहेत असे वाटते. त्यांची व्यवस्था करणे हेच तुमच्या जीवनाचे प्रमुख कर्तव्य आहे. त्या सर्वांना पुरून उरलेले प्रेम गुरूंना आणि त्यांच्या ज्ञानबोधाला देऊ असे म्हटल्यासारखेच दिसून येते ना. काही साधक प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या येथील किंवा शांती कुटीर येथील गणेश चतुर्थी सप्ताहाला येत नाहीत. त्यासाठी ते अनेक कारणं सांगतात. एक जण घरामध्ये लग्न असल्याचे कारण तर दुसरा मुलाच्या आजारपणाचे कारण सांगतो. बरेच लोक रजा मिळत नसल्याचे कारण सांगतात. अशा प्रकारे सर्वजण आम्हाला इतर कारणं सांगतात. पण इतरांना सप्ताहाचे हे कारण त्यापैकी एक जणही सांगत नाही. सप्ताहाला जाण्याचा आमचा नेम आहे म्हणून लग्नाला किंवा सुट्टीत तुमच्याकडे येणे जमत नाही असे इतरांना आपले कारण सांगता आले असते ना. तुमच्या वर्तनावरून तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्त्व देता हे कळते. या दोन्हीतील कोणते तरी एक सोडायला हवे किंवा कमी करायला हवं हे तरी खरे आहे ना. पण यासाठी ते सोडा. व्यवहाराच्या कामासाठी आत्माभ्यास आणि त्याला साधनीभूत असलेले निरूपण, सप्ताहाला येणे वगैरे सोडू नका. जीव ब्रह्मैक्याचे परमोच्च तत्व जाणून हे आत्मध्यानरूपी साधन करा बाबांनो. हे श्रेष्ठ आहे, सत्य आहे, सिद्ध आहे आणि आनंदमय आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.